नमस्कार मित्रांनो. सूर्यमालिकेच्या या वेब एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील एपिसोडमध्ये आपण सूर्याचे मेष, वृषभ आणि मिथुन राशीतील परिणाम सविस्तरपणे समजून घेतले. मेष राशीमध्ये सूर्य कृती, धैर्य, पुढाकार आणि नेतृत्वाच्या माध्यमातून व्यक्त होतो. वृषभ राशीमध्ये सूर्य स्थैर्य, व्यवहार, आर्थिक विचार आणि प्रभावी वाणीच्या माध्यमातून परिणाम देतो. आणि मिथुन राशीमध्ये सूर्य बुद्धिमत्ता, संवाद, माहिती, जनसंपर्क आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याच्या क्षमतेतून प्रगट होतो. कर्क राशीतील सूर्य पत्रिकेमध्ये ज्या चौकटीत 4 क्रमांक लिहिलेला असेल ती कर्क रास असते. आणि त्या कर्क राशीच्या चौकटीमध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीचा सूर्य कर्क राशीत आहे असं म्हटलं जातं. कर्क ही जलतत्वाची रास आहे. चंद्र हा या राशीचा स्वामी आहे. मन, भावना, आई, घर, कुटुंब, सुरक्षितता, आठवणी आणि आपल्या जवळच्या व्यक्तीशी असणारे भावनिक संबंध या सर्व गोष्टी कर्क राशीशी संबंधित आहे. सूर्याचा मूलभूत स्वभाव तेजस्वी आहे. सूर्य नेतृत्व करतो. सूर्य निर्णय घेतो. सूर्य स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करतो. परंतु हा सूर्य कर्क राशीत आला की त्याच्या तेजामध्ये भावना मिसळतात. त्याच्या निर्णयांमध्ये कुटुंबाचा विचार येतो. त्याच्या महत्वाकांक्षेवर सुरक्षिततेची चौकट तयार होते. आणि स्वतःच्या यशापेक्षा आपली माणसं सुरक्षित आहेत का, घरातील वातावरण व्यवस्थित आहे का, कुटुंब समाधानी आहे का, या गोष्टी अधिक महत्वाच्या ठरतात. म्हणूनच कर्क राशीतील सूर्याला सामान्य फल देणारा सूर्य असं म्हटलं जातं. याचा अर्थ हा सूर्य पूर्णपणे कमकुवत आहे असं मात्र नाही. परंतु सूर्याचे जे प्रखर गुण आहेत, अत्यंत मोठी महत्वाकांक्षा, जोखीम घेऊन पुढे जाण्याची वृत्ती, सर्वांवर प्रभाव निर्माण करण्याची इच्छा आणि समाजात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची आग, हे गुण कर्क राशीत काही प्रमाणात सौम्य होतात. कर्क राशीतील सूर्याचा मूलभूत स्वभाव. कर्क राशी सूर्य असलेले व्यक्ती सामान्यतः मृदू स्वभावाचे असतात. त्यांच्या वागण्यात कठोरपणा कमी असतो. त्यांचं बोलणं अनेकदा सॉफ्ट असतं. काही वेळा त्या बोलक्या असतात, काही वेळा बोलघेवड्याही असतात. त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडतो. परंतु त्याच्या बोलण्यात मेष राशीतील सूर्याची धार किंवा सिंह राशीतील सूर्याचा पूर्ण अधिकार असं काही दिसत नाही. त्यांचा संवाद अधिक भावनात्मक असतो. समोरच्या व्यक्तीचा मनाचा विचार करणारा असतो. ही माणसं मेहनती असतात. एकदा एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये धावपळ करणारा आक्रमकपणा कमी असू शकतो, परंतु सातत्य असतं. दिवसेंदिवस एकच एक काम करत राहण्याची क्षमता असते. कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी, मुलांसाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी ही माणसं खूप मेहनत करू शकतात. मात्र स्वतःच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी तेवढीच धडपड प्रत्येक पत्रिकेत दिसेलच असं नाही. विचार करण्याची पद्धत. कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती भावना प्रधान असतात, परंतु त्या पूर्णपणे अव्यवहारी असतात असं नाही. विशेषतः पैशाच्या बाबतीत त्या विचारपूर्वक निर्णय घेतात. पैसा कुठे खर्च करायचा, किती खर्च करायचा, कोणत्या खर्चाचा प्रत्यक्ष उपयोग होईल आणि कोणता खर्च टाळला जाईल याचा त्या विचार करतात. त्यांच्यासाठी पैसा म्हणजे केवळ प्रतिष्ठा नसते. पैसा म्हणजे सुरक्षितता, घराची सुरक्षितता, मुलांचं शिक्षण, आई वडिलांची काळजी, भविष्यातील संकटासाठी आधार, अशी त्यांची मानसिकता असू शकते. कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती कोणतेही काम पूर्णपणे निष्कारण करतीलच असं नाही. त्या कामातून किंवा कुटुंबाला त्या कामातून स्वतःला किंवा कुटुंबाला काय फायदा होणार याचा त्यांच्याकडे विचार असतो. हा फायदा नेहमी आर्थिकच असेल असं नाही. तो सुरक्षिततेचा असू शकतो, संबंध टिकवण्याचा असू शकतो, कुटुंबाला उपयोगी पडण्याचा असू शकतो. परंतु एखाद्या कामामध्ये वेळ आणि ऊर्जा घालवताना त्यामागे त्यांना काहीतरी स्पष्ट करणं दिसणं आवश्यक असतं. आत्मविश्वास आणि नेतृत्व. सूर्याचे मूलभूत गुण म्हणजे आत्मविश्वास,
नेतृत्व, निर्णय क्षमता आणि स्वतःच्या हिमतीवर पुढे जाणं. कर्क राशीत हे सर्व गुण पूर्णपणे नाहीसे होत नाही, परंतु त्याची अभिव्यक्ती बदलते. कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती नेतृत्व करू शकते, परंतु कठोर नेतृत्व नाही. ती लोकांना आदेश देण्यापेक्षा त्यांना समजून सांगते, लोकांच्या भावनांचा विचार करते, समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घेते. यामुळे काही वेळा ही व्यक्ती स्वतःच्या अधिकारांशीही तडजोड करू शकते. आत्मविश्वास असतो, पण तो मेष किंवा सिंह राशीतील सूर्याप्रमाणे ठळकपणे बाहेर दिसत नाही. ही व्यक्ती स्वतःमध्ये स्वतःचं काम शांतपणे करते. तिला स्वतःची जाहिरात करणं आवश्यक वाटत नाही. काही वेळा निर्णय घेण्यापूर्वी घरातील व्यक्तींचं मत घेते. आईचं मत, जोडीदाराचं मत, कुटुंबाची सोय आणि भविष्यातील सुरक्षितता या सर्वांचा विचार झाल्यानंतर पुढे जाण्याची प्रवृत्ती असते. काही पुरुषांच्या पत्रिकेमध्ये कर्क राशीतील सूर्य असल्यास स्वभावामध्ये थोडा नाजूकपणा, भावनिकता किंवा लोकांच्या मतांचा जास्त विचार करण्याची प्रवृत्ती दिसू शकते. स्त्रीच्या पत्रिकेमध्ये हा सूर्य काळजी घेण्याची वृत्ती, कुटुंबासाठी समर्पण आणि घरातील सर्व व्यक्तींना जोडून ठेवण्याची क्षमता देऊ शकतो. माता आणि मातृप्रभाव. कर्क राशीतील सूर्याचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आईचा व्यक्तिमत्वावर असणारा प्रभाव. माझ्या अनुभवात कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींच्या जीवनात आईची भूमिका विशेष महत्वाची दिसते. आई कर्तृत्ववान असू शकते. घरातील निर्णयावर तिचा प्रभाव असू शकतो. घरातील व्यवहार तिच्या इच्छेनुसार चालू शकतात. काही वेळा आई कुटुंबातील सर्वात प्रभावी व्यक्ती असते. तिचा स्वभाव मजबूत असतो. ती समाजात मानाचं स्थान असलेली असू शकते आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा थेट परिणाम मुलांच्या जीवनावर झालेला दिसतो. व्यक्तीचं शिक्षण, करिअर, विवाह, राहण्याचं ठिकाण, आर्थिक निर्णय किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वांमध्ये आईचं मत निर्णायक ठरू शकतं. व्यक्ती प्रौढ झाली तरी आईच्या मताचा प्रभाव कायम राहू शकतो. हा प्रभाव सकारात्मकही असू शकतो. आईच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तीला स्थैर्य मिळू शकते. परंतु चंद्र किंवा सूर्य पीडित असेल तर भावनिक अवलंबित्व, आईचं नियंत्रण किंवा स्वतंत्र निर्णय घेण्यात अडचण असेही परिणाम दिसू शकतात. करिअर आणि व्यवसाय. कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचा कल सामान्यतः नोकरीकडे अधिक दिसतो. कारण नोकरीमध्ये नियमित उत्पन्न, ठराविक वेळ, स्पष्ट जबाबदाऱ्या आणि आर्थिक सुरक्षितता या गोष्टी मिळतात. त्यांना परिचित वातावरणामध्ये काम करणं अधिक सोयीचं वाटतं. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी, कार्यालयीन काम, सेवा क्षेत्र, कौटुंबिक व्यवसाय, कमिशनवर आधारित काम, रिअल इस्टेट, घरगुती वस्तू, अन्नपदार्थ, हॉटेलिंग, शिक्षण, बालसंगोपन, आरोग्यसेवा आणि जनसंपर्काशी आवश्यकता असणारी कामं या क्षेत्रामध्ये हा सूर्य चांगले परिणाम देऊ शकतो. वडिलोपार्जित उद्योगधंद्याकडेही या व्यक्तीचा कल अधिक असू शकतो, कारण तिथे आधीपासूनच व्यवस्था असते. कुटुंबाचा आधार असतो. जोखीम तुलनेने कमी असते आणि ते काम भावनिकदृष्ट्या जवळचं वाटतं. या व्यक्ती पूर्णपणे नवीन साम्राज्य उभं करण्यापेक्षा आधीपासून असलेलं काम सांभाळणं, त्यात सुधारणा करणं आणि पुढच्या पिढीकडे नेणं या भूमिकेत अधिक चांगलं काम करू शकतात. महत्वाकांक्षा आणि समाधान. कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये प्रचंड मोठी सामाजिक महत्वाकांक्षा प्रत्येक वेळा दिसेल असं नाही. मला सर्वांपेक्षा मोठं व्हायचं आहे, मला सर्वत्र नाव मिळवायचं आहे, मला समाजात वेगळं स्थान निर्माण करायचं आहे, अशी आग त्यांच्यामध्ये कमी असू शकते. त्यांच्या समाधानाची व्याख्या थोडी वेगळी असते. नियमित उत्पन्न, शांत घर, समाधानी जोडीदार, मुलांचं भविष्य, आई वडिलांची काळजी आणि फार मोठ्या संघर्षाविना चालणारे जीवन हे त्यांना पुरेसं वाटू शकतं. बाहेरून पाहणाऱ्याला ही व्यक्ती कमी महत्वाकांक्षी वाटू शकते, परंतु तिच्या दृष्टीने ते अपयश नसतं. तिच्या जीवनातील प्राधान्यक्रम वेगळे असतात. आर्थिक दृष्टिकोन.
कर्क राशीत सूर्य असलेल्या व्यक्ती पैशाच्या बाबतीत सावध असतात. उगाचच खर्च करणं त्यांना आवडत नाही. घर, मुलं, आरोग्य, कुटुंबाची गरज आणि भविष्यातील सुरक्षितता या गोष्टींसाठी त्या पैसा बाजूला ठेवतात. या व्यक्ती स्वतःवर कमी खर्च करूनही कुटुंबासाठी मोठा खर्च करू शकतात. त्यांना घर खरेदी करणं, जमीन घेणं, कुटुंबासाठी स्थिर संपत्ती तयार करणं या गोष्टी महत्त्वाच्या वाटू शकतात. बलवान सूर्य असेल तर आर्थिक नियोजन चांगलं राहतं, परंतु पीडित सूर्य असेल तर भावनिक कारणांनी आर्थिक निर्णय होऊ शकतात. कुटुंबासाठी अनावश्यक कर्ज घेणं, नातेवाईकांवर जास्त विश्वास ठेवणं किंवा घरातील व्यक्तींच्या दबावाखाली चुकीचे आर्थिक निर्णय घेणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. पिता आणि पितृसंबंध. सामान्यतः कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचे वडिलांशी संबंध चांगले राहू शकतात. वडिलांचा आधार मिळतो. वडिलोपार्जित व्यवसाय, संपत्ती किंवा अनुभवाचा फायदा मिळू शकतो. परंतु आश्लेषा नक्षत्रातील सूर्य किंवा सूर्य पीडित असेल तर वडिलांशी मतभेद, वडिलांपासून दूर राहणं, मानसिक अंतर किंवा पित्याचे सुख कमी मिळणं असे अनुभव दिसू शकतात. काही वेळा आई वडिलांमधील मतभेदांचा परिणाम व्यक्तीच्या पितृसंबंधावर होतो. म्हणून सूर्याबरोबर नवम भाव, नवमेश, चतुर्थ भाव आणि चंद्राचाही अभ्यास आवश्यक आहे. वैवाहिक जीवन. कर्क राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन सामान्यतः चांगलं राहू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या स्वभावातील लवचिकता. त्यांना घरातील काम करण्यामध्ये कमीपणा वाटत नाही. जोडीदाराला मदत करणं, घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणं, मुलांची काळजी घेणं आणि कुटुंबासाठी वेळ देणं या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटतात. या व्यक्ती नेहमीच स्वतःचं मन लादतील असं नाही, त्या समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करतात. वैवाहिक जीवनात तडजोड करण्यासाठी तयारी ठेवतात. त्यामुळे नातं टिकण्यास मदत होते. मात्र आईचा प्रभाव खूपच जास्त असेल आणि जोडीदाराला प्रत्येक निर्णयाला दुय्यम स्थान मिळत असेल तर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. व्यक्तीला आई आणि जोडीदार या दोघांमध्ये समतोल राखावा लागतो. हा समतोल राखला तर घर उत्तम चालतं. तो राखला गेला नाही तर भावनिक संघर्ष वाढतो. आरोग्य. कर्क राशीतील सूर्यामुळे कफ प्रवृत्ती वाढू शकते. सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ, श्वसनाशी संबंधित तक्रारी, पचनातील अस्थिरता, सूज, पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती आणि भावनिक तणावामुळे होणारे शारीरिक त्रास याकडे लक्ष द्यावे लागू शकतात. मन आणि शरीर यांचा संबंध या व्यक्तीमध्ये तीव्र असतो. घरातील वातावरण बिघडलं, कुटुंबात वाद झाले, आईची तब्येत बिघडली किंवा भावनिक सुरक्षितता कमी झाली तर त्याचा परिणाम आरोग्यावर पटकन होऊ शकतो. नक्षत्रानुसार कर्क राशीतील सूर्य. कर्क राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्राचा शेवटचा भाग, पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र येतात. पुनर्वसू नक्षत्रातील सूर्य व्यक्तीला पुन्हा उभे राहण्याची क्षमता देऊ शकतो. अपयश आलं तरी आयुष्य नव्याने सुरू करण्याची मानसिक शक्ती असते. गुरुचा प्रभाव चांगला असेल तर ज्ञान, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाला योग्य दिशा देण्याची क्षमता वाढते. पुष्य नक्षत्रातील सूर्य व्यक्तीला पोक्तपणा देतो. ही माणसं कमी बोलणारी असू शकतात. पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतात. अनावश्यक खर्च टाळतात. घर आणि कुटुंबासाठी नियोजन करतात. कर्क राशीमध्ये सूर्याला जे तुलनेने चांगले परिणाम मिळतात ते पुष्य नक्षत्रात अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. आश्लेषा नक्षत्रातील सूर्य अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यासावा लागतो. पीडित असलेला सूर्य चलाकी, अतिस्वार्थ, लोभ, खोटं बोलणं, गोष्टी लपवणं आणि दुसऱ्याला फसवून फायदा करून घेण्याची वृत्ती अशा परिणामांकडे नेऊ शकतो. विशेषतः हर्षल किंवा नेपच्यूनचा तीव्र प्रभाव असेल तर गुप्तता, दुहेरी वर्तन आणि मानसिक गुंतागुंत वाढू शकते. परंतु प्रत्येक आश्लेषा सूर्य असलेला व्यक्ती असा असेलच असं मात्र नाही. बलवान बुध, शुभ गुरु आणि चांगला चंद्र असेल तर आश्लेषाची सूक्ष्म बुद्धिमत्ता, मानसशास्त्रीय समज,
व्यवहार कुशलता आणि संकटातून बाहेर काढण्याची क्षमता या रूपाने व्यक्त होतो. बलवान कर्क राशीतील सूर्य कर्क बलवान कर्क राशीतील सूर्य कर्क राशीतील सूर्य बलवान असेल तर व्यक्ती आपल्या घरामध्ये मोठं काम करून दाखवू शकते. ते कुटुंबाला एकत्र ठेवते, संपत्ती टिकवते, वडिलोपार्जित व्यवसाय वाढवते आणि घराच्या सुरक्षिततेसाठी खूप परिश्रम करते. मंगळ आणि गुरुचा चांगला आधार असेल तर आत्मविश्वास वाढतो, शिक्षण चांगलं होतं, आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सामान्यतः समाधानी असणारी व्यक्तीही मोठी कार्य करू शकते. विशेषतः गुरुचा शुभ प्रभाव असेल तर उच्च शिक्षण, ज्ञान, आदर आणि प्रामाणिक प्रतिमा या गोष्टी वाढतात. पीडित किंवा दुर्बल कर्क राशीचा सूर्य कर्क राशीतील सूर्य पीडित असेल तर व्यक्तीला करिअरमध्ये मोठी मोठी महत्वाकांक्षा कमी होऊ शकते. जोखीम घेण्याची भीती वाटते. लहान यशात समाधान मानलं जातं. परिस्थिती बदलण्यापेक्षा ती जशी आहे तशी स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढते. क्षमता असूनही व्यक्ती स्वतःला पुढे आणत नाही. सुरक्षित नोकरीमध्ये राहणं तिला अधिक सोयीचं वाटतं. घरातील भाऊबंदकीचे वाद, संपत्तीचे प्रश्न, सख्खे सावत्र संबंध, कुटुंबातील गटबाजी आणि घराच्या मालकीवरून ताण अशा गोष्टी काही पत्रिकांमध्ये दिसू शकतात. पीडित आश्लेषात सूर्य असेल तर लोभ, गुप्त व्यवहार, खोटेपणा किंवा कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांविरुद्ध वापरण्याची वृत्ती ही स्पष्टपणे दिसू शकते. एकंदरीत कर्क राशीतील सूर्य म्हणजे भावनिक सुरक्षितता, घर, कुटुंब, आईचा प्रभाव, आर्थिक सावधपणा आणि आपल्या माणसासाठी काम करण्याची वृत्ती. सूर्य बलवान असेल तर व्यक्तीच्या घराण्याला उंचीवर नेतो. परंतु सूर्य पीडित असेल तर तीच व्यक्ती सुरक्षिततेच्या नावाखाली भीती, अवलंबित्व आणि कमी महत्वाकांक्षेत अडकू शकते.